आता आपण डायरेक्ट थांबणार आहोत आईस्क्रीम सोडावाल्याकडे. आईस्क्रीम सोडावाल्याकडे आपण दोन तीन गोष्टी घेणार आहोत. पहिलं म्हणजे ऑफकोर्स आईस्क्रीम सोडा, दुसरं म्हणजे ते गार्लिक नाही काय जिंजर मिक्स, आणि तिसरं म्हणजे लिम्का. तुम्ही कुठचाही आईस्क्रीम सोडा ट्राय करून बघा. मी फक्त अलिबागचा नाही म्हणत आहे, कुठचाही आईस्क्रीम सोडा आणि तुम्ही हा इकडचा आईस्क्रीम सोडा बघा ट्राय करून. तुम्हाला फरक हमखास जाणवणार, हमखास. ओके, इथे आपण जेवलो आहे AC दुर्गराज, दुर्ग सुरुची वाडा. मस्त जेवण होतं. फक्त आता मी जी डिश मागवलेली प्रॉन्स, तवा प्रॉन्स फ्राय, ती थोडीशी आंबटसर होती. आता मला आंबट खायची सवय आहे, पण माझ्यासोबत माझे वडील होते, ते म्हणत होते की सारखं कोकमच लागतं आहे. कोकम आणि आपलं हे प्रॉन्स जीप लडखळते. काय ॲक्च्युली आहे ना, राईड करणं सोपं आहे. तुम्हाला जी सवय लागते ना राईड करण्याची सवय खूप सोपं आहे. बट जेव्हा तुम्ही राईड करत बोलता, फुल एक्झॉस्ट होतो माणूस. कारण का मी अलिबाग मुंबई खूप वेळा केलं आहे, म्हणजे मी काउंट नाही करत एवढ्या वेळेला मी मुंबई अलिबाग केलं आहे, अलिबाग मुंबई केलं आहे, मुरुड मुंबई केलं आहे. बट मी एवढा एक्झॉस्ट कधी नव्हतं झालो जेव्हा मी मुंबई अलिबाग केलेलं. सारखं माझं तोंड हे होत होतं, सुकत होतं, कारण का पडपड तोंडाची चालू होती. जेव्हा तुम्ही सोलो राईड करता तेव्हा तुम्ही काय करता, मनातल्या मनात गाणी गाता किंवा नॉर्मल गाणी गाता फक्त थोडीशी, बाकी काय नाही करत. बट जेव्हा तुम्हाला कॉन्टेंट शूट करायचा असतो, कॉन्टेंटचं आठवलं इकडनं तुम्ही राईड मारलात की तुम्ही सागरगडाला जाल. जेव्हा कधी तुम्ही पावसाळ्यात अलिबागचा प्लॅन करताय तर तुम्हाला एक दिवस सागरगड करायचाच आहे. काय म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमतच नाही. मस्त वॉटरफॉल आहे, वरती मस्त मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे वरती. माझ्या इंस्टाग्रामवरती गेलात ना तर तुम्हाला तिकडे रील भेटेल सागरगडची. आम्ही पूर्ण केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, रात्र गेली, मिटले हुशार आहे बघा. देहरादून अजिबात उसंत नाही यायला, उसंत. वराडे मिसळ, जोशीवाडेवाले, हां आपला आईस्क्रीम सोडा. उरले उरात काही ओके. सो आपण आईस्क्रीम सोडा वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि बाईक अजूनही आपली प्रॉपर चालते आहे, अजिबात शिफ्ट होत नाही आहे कोणत्या एका साईडला. सो आपण बॅलन्सिंग मेंटेन करण्यात सक्सेसफुल झालेलो आहोत. कारण का एका साईडला आपल्या मसाला आहे, एका साईडला आपल्या वेण्या आहेत कांद्याच्या, सफेद कांद्याच्या. अलिबागचं फेमस आहे सफेद कांद्या. त्यानंतर आपल्याकडे आईस्क्रीम स्टोअरच्या आय थिंक 15 बॉटल आहेत, मी काउंट करायला विसरलो.
सो आपण आता कार्लेखिंडी जस्ट क्रॉस केली आहे. आईस्क्रीम सोडाचं दुकान क्रॉस केलेलं आहे. आपल्याला काय घाई नाही, आपण आरामात जाणार आहोत कारण की आपण फुल्ली लोडेड आहोत. आपल्याला अजिबात घाई करायची काही गरज नाही आहे. मध्ये मध्ये थोडं थांबणार आहोत आपण. मे बी वडखळला थांबू किंवा त्याच्या पुढे थांबू. आपला जसं ठरवलेलं की आपण मॉर्निंगला उठून रेवदंडा बीचला जाणार आहोत आणि त्यानंतर तिकडचे थोडेसे नॉर्मल व्लॉग्स करणार आहोत. मला वॉक पण करायचा होता बीचवरती. कन्सिस्टन्सी तोडायची नव्हती वॉकची. बट काल रात्री लाईट म्हणजे गेली तर बोला आलीच नाही. एवढे मच्छर चावत होते, अंगावर नुसतं चावत होतं. तर झोप तर म्हणजे म्हणतात ना की लागलीच नाही. अजून पण डोळ्यावरती झोप आहे. म्हणून मी कोल्ड्रिंक्स पिऊनच ड्राईव्ह करतो आहे, राईड करतो आहे. कारण का जर असं केलं तर डोळे पेंगतायत. ओके, रस्ता एकदम डोळ्याखालचा आहे त्यामुळे काय एवढे एफर्ट्स नाही टाकायला लागत आहेत. एकदम इझिली मनोवरिंग चालू आहे. बट तरी पण तर मला कॉन्शियस तर राहावं लागतं ना. रात्री पण निघालो असतो मी, पण रात्री ना खूप जास्त धूळ उडते कारण का ट्रक जाम असतात ना. खूप जास्त धूळ उडते, खूप जास्त म्हणजे अनइमॅजिनेबल धूळ उडते. थोडंसं अवॉइडच करतो रात्री राईड करणं कारण का आपल्याकडे फॉगलाईट्स नाही आहेत. सो एकदम आपल्याला अप टू डेटवाला फोकस नाही भेटत. आपल्याला क्लॅरिटी एवढी चांगली नसते. बट तरी पण हिमालयन आणि क्लासिकमध्ये एवढी लाईट आहे. आमच्याकडे ज्या 2 बाईक्स आहेत त्याच्यामध्ये एवढी लाईट आहे की तुम्ही रात्रभर राईड करू शकता. राईड मला समजत नाही की जे लाईट्स आहेत तुम्ही किती लाईट्स लावणार आहात. ओके, मला माझे मित्र विचारतात की अरे तू अजून बाईकना फॉगलाईट्स लावलेस. मी म्हटलं अरे किती लाईट लावायच्या आहेत तुम्हाला नक्की बाईकवरती. तुम्हाला बाईकवरती फोन चार्ज करायचा आहे, ठीक आहे, तुम्हाला लाईटी लावायच्या आहेत. त्या बॅटरीची हालत काय होणार आहे. दर 3 वर्षांनी तशा पण बॅटऱ्या चेंज करायला लागतात गाडीची. कंपनीज बोलते की 3 वर्षांनी चेंज करा. 3 वर्षाचीच आम्ही गॅरंटी देतो, वॉरंटी देतो. तर 3 वर्षाच्या गॅरंटीची वाट किती लावता तुम्ही. आणि 90% जेव्हा ते लोक लाईट लावतात ना तेव्हा लाईटची गरजच नसते. म्हणजे मला नाही समजत कफरेडवर ना तुम्हाला जर महालक्ष्मीला जायचं आहे तर तुम्हाला का पाहिजे लाईट. तुमच्या बाईकची जी लाईट आहे ती सफिशियंट आहे. त्याच्यावरती तुम्हाला स्ट्रीट लाईट आहेच. अशा ठिकाणी ठीक आहे जिकडे स्ट्रीट लाईट अजिबातच नाही आहे तुम्हाला तुमच्या लाईटवरती रिलाय व्हायचं आहे. जिथे स्ट्रीट लाईट आहे ओके, बाकीच्या व्हेकल्सची लाईट आहे, तुम्हाला तुमची लाईट कशाला पाहिजे. ती पण एवढी शार्प. तुमचा प्रेझेन्स का दाखवायचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. मला तर असं वाटतं की लाईट लावणं बाईकवरती ह्याला कुठे मर्यादा नाहीच आहे. तुम्ही कुठेही आणि कशाही कितीही लाईट लावू शकता. 2 हँडलवरती लावल्या, दोन तुम्ही तुमच्या ह्याच्या गार्डवरती लावल्या, 2 मग टेल लाईटवरती लावल्या, इंजिन खाली लावल्या. मला समजत नाही काय आहे. म्हणजे काय करायचं तुम्हाला. डान्स बार बनवायचं आहे का. ते बुक गरज नाही. त्या रात्री तुम्ही कोणत्याही मोठ्या रायडरला विचारा ओके ज्यांनी राईड्स केल्या आहेत प्रॉपर,
तो स्वतः बोलतो की रात्री 7:30-8 नंतर राईड नाही करायची, गपचूप कुठेतरी हॉटेल घ्यायचं आणि राहायचं. म्हणजे एवढे एक्सपिरियन्स रायडर्स बोलत आहेत की हॉटेल घेऊन गप्प राहा, 7:30 नंतर 8 नंतर राईड नका करू. तर तुम्हाला का करायचे राईड्स? आणि तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता अंधार पडल्यासारखं वाटतो, असं नसतं आणि असं नाही केलं पाहिजे मला तरी वाटतं.